आधी प्रोएक्टिव्हली आपण जे स्क्रीनिंग करतो ते खरं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डायरेक्टिव्हनुसार हॉस्पिटलमध्ये बाळ आणि आई डिस्चार्ज देऊन घरी जायच्या आधीच सुरू होतं. म्हणजे पिडियाट्रिशियन किंवा तिथले हेल्थ केअर प्रोफेशनल जे कोणी असतील त्यांनी एक रेड रिफ्लेक्स टेस्ट नावाची टेस्ट असते, तर ती बेडसाईड केली जाते, ज्याने डोळा ढोबळमानाने ठीक आहे का नाही हे प्रत्येक डोळ्याचं बघितलं जातं. त्याही पलीकडे तुमचं मूल जर प्रीमॅच्युअर जन्माला आलेलं असेल, म्हणजे 7-7.5 महिन्याच्या आधी, किंवा ज्याचं वजन 2 किलो पेक्षा कमी आहे आणि ज्याचा 1 महिन्यापेक्षा जास्त किंवा जास्त एनआयसीयू स्टॉर्मी कोर्स म्हणतात ज्याला, की एनआयसीयूत खूप दिवस बाळ होतं, व्हेंटिलेटरवर होतं, सर्फॅक्टंटची इंजेक्शन दिलेली आहेत, इन्फेक्शन झालंय बाळाला, किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन एनआयसीयूत दिले, अशा कुठल्या स्टॉर्मी कोर्स मधनं बाळ गेलेला असेल तर त्याचा जन्म झाल्या महिन्याच्या आत हा डोळ्याच्या डॉक्टरांकडनं चेकअप हा केलाच गेला पाहिजे. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं तसं बाळ डिस्चार्ज होताना एक बेडसाईड टेस्ट, 1 वर्षाच्या आत किंवा 1 वर्षाचं झाल्यावर त्यांनी निदान एक डोळ्याच्या डॉक्टरांकडनं टेस्ट, आणि 3 वर्षाच्या आत मात्र एक टेस्ट तरी केलीच गेली पाहिजे, जी कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्झामिनेशन असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये डोळ्यात ड्रॉप्स घालून, डोळ्याची बाहुली मोठी करून, डोळ्याचे सगळे आतले अवयव, डोळ्याचा नंबर, हे सगळं व्यवस्थित पाहिलं जातं. सो ते व्यवस्थित असेल तर म्हणजे इट्स गुड टू गो असं. तर